जसं आपण गुरुजी तालमीचा गुलालाचं परंपरा पाळत आलो, पण त्या गुलालाच्या वरती खूप लोकांनी टीका टिप्पणी केली. प्रशासनाने रिस्ट्रिक्शनचं हे केलं. त्या प्रशासनाच्या आव्हानाला आम्ही गुरुजी तालमीनी सकारात्मक दृष्टीने विचार करून की आत्ता जो आपण गुलाल वापरतो तो ऑर्गॅनिक गुलाल वापरला जातो आणि ते आपल्या पुण्यातील रेवारपेठेतील MC अँड कंपनी म्हणून व्यापारी आहेत, ते स्पेशल आपल्या गुरुजी तालमीसाठी गुलाल बनवतात. आणि तो गुलाल असा आहे की ज्यावेळेस आपण उधळतो तो गुलाल स्प्रेड होतो. कुठल्याही कार्यकर्त्याच्या डोळ्यात किंवा कोणालाही आजपर्यंत तरी त्रास झालेला नाही. आणि तो गुलाल आपण नुसतं रुमालाने जरी पुसला तरी तो गुलाल जातो. एकही कार्यकर्ता असा दिसणार नाही की तो गुलालात माखलेला नाही. आणि गुलालाची परंपरा ती लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून जुना गणपती आम्ही बघतोय तेव्हा आज तग्यात आम्ही ती परंपरा पाळतोय आणि पुढेही आमचे कार्यकर्ते पाळतील. माझं युवकांना एकच आव्हान आहे की तुम्ही जे पबमध्ये जाण्या